नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 4 कॅप राऊंड, इन्स्टिट्यूट कोटा या सगळ्या चक्रात फिरून फिरून तुमचं डोकं भंडावून गेलं असेल. पण ॲडमिशनच्या या महाभारतात एक असा शेवटचा ब्रह्मास्त्र आहे ज्याची चर्चा सगळीकडे असते. काही यूट्यूबर्सनी तर याचं असं काही मार्केटिंग केलंय की विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या ॲडमिशनचा तारणहार हाच आहे. आणि या ब्रह्मास्त्राचं नाव आहे स्पॉट राऊंड. हो, ज्यांना आपण ऑफिशियली वेकेंट सीट राऊंड म्हणतो. ज्या क्षणाची अनेक विद्यार्थी आतुरतेने वाट बघत असतात, त्या स्पॉट राऊंडच्या तारखा अखेर आल्या आहेत. पण थांबा, या स्पॉट राऊंडची जी हवा केली जाते ती खरी आहे का? खरंच इथे 45% COEP मिळतं का? स्पॉट राऊंडचे फायदे जास्त आहेत की तोटे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पॉट राऊंडची A to Z कुंडली मांडणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती म्हणजे आ बैल मुझे मार म्हणण्यासारखं आहे. तर स्पॉट राऊंड म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत, चारही कॅप राऊंड्स आणि इन्स्टिट्यूट कोट्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एखाद्या कॉलेजमध्ये जर काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या भरण्यासाठी हा राऊंड घेतला जातो. याची अधिकृत तारीख 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आहे. या दरम्यान कॉलेज त्यांच्या वेबसाईटवर किंवा वृत्तपत्रात जाहिरात देऊन उरलेल्या जागांची माहिती देतात. रजिस्टर्ड विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवतात आणि मग मेरिटनुसार ॲडमिशन देतात. आता येऊया सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे, स्पॉट राऊंडची हवा वर्सेस वास्तवता. काही लोक म्हणतात की स्पॉट राऊंड म्हणजे लॉटरी आहे. इथे कमी मार्कांवर मोठं कॉलेज मिळतं. पण मित्रांनो, हे म्हणजे मुंगेरी लाल की हसीन सपने बघण्यासारखं आहे. असं क्वचितच घडतं. कसं? समजा एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याला VIT मिळालंय, पण त्याचं स्वप्न COEPचं आहे. तो शेवटपर्यंत बेटरमेंटसाठी थांबतो आणि मग अचानक ॲडमिशन कॅन्सल करून ड्रॉप घेतो. मग ती एक सीट स्पॉट राऊंडमध्ये येते. पण असं होण्याची शक्यता किती? विशेषतः यावर्षी जिथे 2 लाखांपेक्षा जास्त मुलांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि 4 कॅप राऊंड होणार आहेत, तिथे चांगल्या कॉलेजेसमध्ये जागा शिल्लक राहण्याची शक्यता खूपच कमी आहे. जागा शिल्लक राहिल्या तरी त्या सहसा कोर किंवा नॉन टेक ब्रांचेसमध्ये राहतात. आता एका स्पॉट राऊंडचे तोटे, जे तुम्हाला कोणी सांगणार नाही. 1. कॅटेगरीचा फायदा 0. स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा, तुम्हाला ओपन म्हणूनच गणलं जातं, म्हणजे कॅटेगरीचा कोणताही फायदा मिळत नाही. 2. स्कॉलरशिपला रामराम. हा सगळ्यात मोठा तोटा आहे. स्पॉट राऊंडमधून ॲडमिशन घेतल्यास तुम्हाला MHA-DBT सारखी कोणतीही सरकारी स्कॉलरशिप मिळत नाही, म्हणजे तुम्हाला कॉलेजची पूर्णच्या पूर्ण फी भरावी लागते. आणि 3. पारदर्शकतेचा अभाव. ही प्रक्रिया पूर्णपणे कॉलेज स्तरावर होते, त्यामुळे यात किती पारदर्शकता असेल याची खात्री देता येत नाही. मग आता प्रश्न पडतो की या स्पॉट राऊंडच्या भानगडीत पडावं की नाही? ज्यांना 80-90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल आहेत त्यांनी तर याच्यावर अवलंबून राहूच नये. पण मग करायचं काय? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तर तुमचा मोठा भाऊ टेस्टवायझर तुमच्या सोबत आहे. स्पॉट राऊंडच्या लॉटरीवर अवलंबून राहण्यापेक्षा कॅप राऊंडमध्येच आपलं सर्वोत्तम कॉलेज कसं मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि इथेच आमची टेस्टवायझर्स पर्सनलाइज इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट तुमच्या कामी येते. आमची एक्सपर्ट टीम तुमच्या मार्क्स आणि कॅटेगरीनुसार एक अशी परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवते, ज्यामुळे तुमचे पहिल्या काही राऊंड्समध्येच चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्याचे चान्सेस वाढतात. जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप आणि कॅटेगरीच्या फायद्यांसहित स्पॉट राऊंडचे टेन्शन शिवाय तुमच्या स्वप्नातलं कॉलेज मिळेल. त्यामुळे लॉटरीच्या भरोशावर बसू नका. आजच testwizer.com ला व्हिजिट द्या, तुमचा फॉर्म भरा आणि आमच्या एक्सपर्ट टीमकडून तुमच्या व्हॉट्सॲपवर एक परफेक्ट कॉलेज लिस्ट मिळवा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, स्पॉट राऊंड हा एक शेवटचा पर्याय आहे, पहिली पसंती नाही. त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. जर तुम्हाला ही खरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या त्या प्रत्येक मित्राला शेअर करा जो स्पॉट राऊंडच्या भ्रमात आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी करू नका, तुम्हाला तुमचं स्वप्नातलं कॉलेज नक्की मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.